अस्सल आम्ही सगळी भाजी जी आहे की नाही एकदम बारीक गॅसवर अशी मस्त खरपूस अशी लाल भाजून घेतली आहे. मला हे करायचं आहे येसूर. तर हे बघा अशी मस्त खमंग भाजून घ्यायची ज्याच्याने त्याचा वास सुटेल बाजरीचा. आणि आता टाकणारे आपली हरभऱ्याची डाळ घरची, ही पण आता मस्त अशी बारीक गॅसवर भाजून घ्यायची. तर चला हरभऱ्याची डाळ जी आहे ना थोडंसंच असलं आपलं तेल टाकलंय. थोडं तेल टाकल्यामुळे बघा तुम्ही तांबूस आणि छान अशी कुरकुरीत जाते. तेल एकदम थोडं टाकायचं कारण आपली डाळ भाजा म्हणून. हे बघा बिलकुलही तेल नाही ह्याच्यामध्ये. आणि डाळ बी भाजून घेतली आहे. चला आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे धने आणि थोडंसं की नाही धन्यामध्ये पण थोडंसं तेल ऍड करणार आहे मी. तर बघा अशा पद्धतीनं मस्त गव्हाळे पण धने पण मस्त मी भाजून घेतले त्याचे. आणि आता हे सगळं जे साहित्य ना पुन्हा गार झालं ना की मी मिक्सरमधून काढणार आहे. साहित्य भाजून घेतलं होतं ना ते एकदम मस्त गार करून जे आहे की नाही गार झाले की नाही की त्याला कडकपणा चांगला येते. आणि त्याच्यामुळे की नाही एकदम बारीक वाटलं जाते. बारीक वाटल्यानं की नाही भाजीमध्ये खूप छान असं टेस्ट घ्यायची. आणि कोणत्याही भाजीमध्ये टाका जसं की नॉनव्हेज राहू द्या, आपले डुबुक वड्याची भाजी राहू द्या, नाहीतर आपली आळू वडी राहू द्या, अशा मसाल्याच्या भाजीमध्ये ना प्रत्येक भाजीमध्ये आता जेवढं तुम्हाला टाकायचं की नाही 1 चमचा 2 चमचा जास्त घट्ट पातळ असं तुम्ही टाकू शकता. खूप छान अशी टेस्ट येते ना. आता जे भाजून ठेवलेलं मी तर सगळ्या घरामध्ये ह्याचा एकदम खमंग असं सुगंध दरवळतोय ना. खूप छान. नक्की जे आहे की नाही ही पावडर तुम्ही करून बघा आणि खूप छान अशी भारी टेस्ट येते. एकदा जर केलं तुम्ही की बारहमीची भाजीमध्ये टाकलं नाही ना तर भाजीची चवच लागणार नाही आणि खूप छान टेस्ट येते. तर चला मी तुमच्यासाठी आज स्पेशल आणलेली रेसिपी तर कशी वाटली काय नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.